हॅलो फ्रेंड्स, माझं नाव दीपक. आपण माझे सिक्कीम भाग 1 आणि 2 असे 2 व्हिडिओ ह्याच्या आधी पाहिले आहेत. आज आपण अरुणाचल प्रदेश वर हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर सर्वप्रथम मी क्षमा मागतो की काही व्यक्तिगत कारणांमुळे मला थोडा उशीर झाला हा व्हिडिओ आणण्याला, पण आपण हा व्हिडिओ पाहूया. अरुणाचल प्रदेश का चर्चेत आहे? तर आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आपण आधी त्या न्यूज बघूया, कोणकोणत्या न्यूजसाठी तो चर्चेत आहे. तर जून 2020ला राज्यसभेचं इलेक्शन झालेलं आहे. एकच सीट आहे अरुणाचल प्रदेशची आणि ती बीजेपीचे एक कॅन्डिडेट जिंकले. त्यामुळे आपल्याला चर्चेत होता अरुणाचल प्रदेश. त्याच्यानंतर मैत्री दिवस सोहळा नोव्हेंबर 2019, म्हणजे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मैत्री दिवस साजरा केला जातो. तर त्याचा आणि त्याच्याबद्दल आणि तवांग युद्ध स्मारक, जे 1962 चीन बरोबर झालेलं युद्ध, त्याच्या मेमरीमध्ये एक स्मारक बांधलेलं आहे. त्याच्याशी संबंधित काही न्यूज आपण बघूया. नंतर सेला खिंडीमध्ये भारी हिमवृष्टी झाली होती मार्च महिन्यामध्ये ह्या वर्षी 2020ला. तर तिकडे काही टुरिस्ट अडकले होते, त्यांना आर्मीच्या लोकांनी सैनिकांनी सुखरूप बाहेर काढलं होतं. तर त्याच्या संदर्भात न्यूज होती. बरेच ब्रिजेस, जे पूल आहेत महामार्गावर, नदींवर झालेले आहेत ह्या काळामध्ये. तर आपण बघणार आहोत काही महत्वाच्या पुलांसंबंधी, की कसं, कोणत्या नदीवर आणि का त्यांचं महत्व आहे. त्याच्यानंतर मिओ विजयनगर एक रोड आहे, अरुणाचल प्रदेशच्या नामदाफा व्याघ्र प्रकल्पामधून जातो. तर तो चर्चेत असल्यामुळे नामदाफाशी संबंधित काही गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर ईस्ट वेस्ट इंडस्ट्रियल कॉरिडॉर, एक असा रोड जातोय पाक्के व्याघ्र प्रकल्पामधून. आपल्याला नुसतं ह्या इन्फॉर्मेशनवरनं पण आपला एखादी बिट मिळू शकते की कोणतं व्याघ्र प्रकल्प कोणत्या स्टेटमध्ये आहे. कोरोनाच्या चलतीमध्ये परदेशी पर्यटकांना बंदी काही स्टेट्सनी घातलेली, जास्त करून नॉर्थ ईस्टच्या. तर त्या संदर्भामध्ये आपण हे संरक्षित आणि प्रतिबंधित क्षेत्र परवाना जो परदेशी पर्यटकांना लागतो अरुणाचल प्रदेशमध्ये राहण्यासाठी, तर तो आपण बघू. आणि भारतीय जे इतर स्टेटचे नागरिक आहेत त्यांना काही स्टेट्समध्ये इनर लाईन परमिटची गरज असते. आपण काही असे स्टेट्स आहेत की ज्यांच्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला इनर लाईन परमिट लागतं. तर त्याच्या संदर्भात आपण काही गोष्टी बघू. हे जे ब्रिजेस किंवा रोड बांधण्याचं काम बॉर्डरचे जे काही स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन करते. मग त्याच्याशी कोणते प्रकल्प हे अरुणाचल प्रदेशमध्ये चालू आहेत ते आपण बघणार आहोत. लोअर सुबानसिरी जलविद्युत प्रकल्प, खूप वर्ष थांबलेलं काम पुन्हा सुरू झालेलं आहे. ऑक्टोबर 2019 ही न्यूज होती, तर आपण त्याच्याबद्दल काही बघणार आहोत. त्याच्यानंतर मे 2019ला बुमला खिंड ह्याच्या जवळ बांधकाम करण्यासाठी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे स्टेट गव्हर्नमेंटने शिफारस केली होती. तर त्याच्या संदर्भात आपण बघूया कोणत्या खनिजासाठी मायनिंग करण्याबद्दल. त्याच्यानंतर एक नवीन कासवाची प्रजाती सापडलेली आहे अरुणाचल प्रदेशमध्ये, तर ते एक न्यूजमध्ये होतं. परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट्स, अरुणाचल प्रदेशमध्ये काही ट्राईब्स आहेत ज्या तिकडच्या परमनंट रेसिडेंट्स मानले जातात. पण ज्या ट्राईब्स परमनंट रेसिडेंट्स ज्यांना सर्टिफिकेट नाही आहे, म्हणजे ज्या नॉन अरुणाचल शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत, तर त्यांची मागणी आहे की त्यांना परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट मिळावं. तर ती एक न्यूजमध्ये असलेली गोष्ट आहे. नंतर आपण आता लॉकडाऊनमध्ये बघतो की वेगवेगळे विधी वगैरे केले जातात. तर अरुणाचल प्रदेशमध्ये एक एतद्देशीय, म्हणजे ते पूर्वीपासून करत आलेली एक लॉकडाऊनची विधी आहे. तर तिला कसं रिवाईव्ह केलं,
40 वर्षांनी ती कशी मनुष्यांसाठी वापरली गेली तर त्याच्या संदर्भात काही गोष्टी आपण बघणार आहोत. चकमा आणि हाजोंग ह्या 2 ट्राईब्स आहेत ज्यांचा सिटिझनशिपचा मुद्दा चाललेला आहे. तर त्याचा CAA म्हणजे आपल्या सिटिझनशिपचा नवा कायदा ह्याच्याशी काय संबंध आहे हे आपण थोडक्यात बघू. आणि थोडक्यात एक फिजिकल मॅप आपण बघणार आहोत शेवटला, ज्याच्यामध्ये आपण हिल्स आणि त्यांची मांडणी बघणार आहोत. तर आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. पहिली गोष्ट तर अरुणाचल प्रदेश हे 24वे राज्य आहे. जसं आपण सिक्कीम बघितलं होतं 22वे राज्य आहे भारताचं. शेजारील राष्ट्र आहेत भूटान, चायना आणि म्यानमार. शेजारील राज्य आहेत आसाम आणि नागालँड. पूर्वीचं नाव होतं नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी म्हणजे नेफा. 20 जानेवारी 1972ला केंद्रशासित प्रदेश बनवला गेला, त्याची आयडेंटिटी बदलली आणि 20 फेब्रुवारी 1987ला 24वे राज्य म्हणून भारताच्या संघराज्यामध्ये त्याचा समावेश झाला, एक राज्य म्हणून. तर त्याचा कायदा 86चा आहे. जर कायदा विचारला तर 86 येणार आणि राज्य कधी झालं तर 87ला. हा अरुणाचल प्रदेशचा मॅप आहे. आपण एक छोटासा मी एक वेगळाच प्रकार इकडे केलेला आहे. जर आपण मिररमध्ये बघितला अरुणाचल प्रदेश तर तो कसा दिसेल? एक्झॅक्टली नाही, एकदम तंतोतंत असा नाही, पण असा काहीतरी आकार दिसेल. तर हा एक महाराष्ट्राचा जिल्हा आहे. एनी गेस? तर यवतमाळ. महाराष्ट्राचा यवतमाळ हा जो जिल्हा आहे हा अरुणाचल प्रदेशच्या मिरर इमेजच्या जवळपास जाणार आहे. तर एक जस्ट आपल्याला एक नवीन काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे ते प्रश्न विचारतात आजकाल. तर आपण एक नवीन पद्धतीने जर तयारी करून ठेवली तर आपल्यासाठी चांगले. अरुणाचल प्रदेशच्या लोकसभेमध्ये भारतीय संसदेच्या म्हणजे लोकसभेमध्ये अरुणाचल प्रदेशला 2 सीट आहेत. दोन्ही सीटवर बीजेपीचे कॅन्डिडेट आहेत. त्यातले एक राज्य मंत्री पण आहेत, किरेन रिजिजू. त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये त्याची 1 सीट आहे. त्यांच्याबद्दल आता जूनमध्ये आपण बघितलं की त्यांच्या विरोधामध्ये कोणीच उभं राहिलं नाही. त्यामुळे नॉमिनेशन कॅन्सल करण्याची जी शेवटची डेट होती 12 जून, त्याच दिवशी त्यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आलं. निबान रेबिया यांना राज्यसभेवर निवडून आलेत बीजेपीचे कॅन्डिडेट. नंतर तवांग. आधी प्लेस बघूया. हा एक लेटेस्ट मॅप आहे अरुणाचल प्रदेशचा, एकूण 25 जिल्हे असलेला. त्याच्यातला हा सर्वात पश्चिमेकडचा जो जिल्हा आहे त्याचं नाव आहे तवांग. तर ह्या तवांग जिल्ह्यामध्ये हे तवांग वॉर मेमोरियल आहे. भारत चीन युद्ध स्मारक 1962च्या युद्धाच्या मेमरीमध्ये ते बांधलं गेलंय. तर इथे ह्या स्टेटमध्ये 14 नोव्हेंबर, दरवर्षीचा 14 नोव्हेंबर हा मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. ह्यावेळी 2019चा हा 11वा होता, ज्याची थीम होती नो युअर आर्मी, आपल्या सैन्याला जाणा. 2004 पासून जे दिवंगत माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू, लेट दोरजी खांडू ह्यांनी ह्या मैत्री दिवसाची स्थापना केली होती. त्याचं पर्पज काय होतं तर सिव्हिल आणि मिलिटरी फ्रेंडशिप. स्ट्रॅटेजिक लोकेशनवर आहे. चायना आपला हिस्सा म्हणून सांगतं. पूर्णपणे अरुणाचल प्रदेश ते आपल्या मॅपमध्ये दाखवतं. तर तिकडचे जे लोकल लोक आहेत, स्थानिक लोक आहेत, त्यांच्यात आणि मिलिटरीमध्ये एक फ्रेंडशिप निर्माण व्हावी या उद्देशाने हा मैत्री दिवस सुरू करण्यात आला होता. याच तवांगमध्ये एक सेला खिंड आहे, जिकडे आपण सुरुवातीला बघितलं की तिकडे भारी हिमवृष्टी झाली होती. तर ती सेला खिंड तवांग आणि वेस्ट कामेंग या 2 जिल्ह्यांच्या मध्ये आहे. 14,000 फुटांवर आहे. त्याच्यातनं जो रस्ता जातो तो तवांग व्हॅलीला भारताच्या इतर भागाशी जोडतो. याचा अर्थ साहजिकच आहे, या 2 डिस्ट्रिक्टच्या मध्ये एक डोंगराळ भाग आहे, त्याच्यातनं हा रस्ता ह्या पासमधनं निघतो आणि तो आहे नॅशनल हायवे 13. पूर्णपणे अरुणाचल प्रदेशमधनच सुरू होऊन अरुणाचल प्रदेशमध्ये संपणारा हा हायवे आहे. त्याचं जुनं नंबर होता 229. ह्यालाच ट्रान्स अरुणाचल हायवे पण म्हणतात.
याच हायवेवर पुढे बोमडिला खिंड आहे. हे बोमडिला हे मुख्यालय पण आहे वेस्ट कामेंगचं आणि तिकडेच हा पास आहे. तर आपल्याला लक्षात येत आहे की सेला खिंड आणि बोमडिला खिंड ह्या अरुणाचल प्रदेशमध्ये आहेत. नॅशनल हायवे 13 वर आहेत, जो ट्रान्स अरुणाचल हायवे आहे. आता ट्रान्स अरुणाचल हायवे बद्दल थोडक्यात. नॅशनल हायवे 13 जुनं नामकरणाप्रमाणे दोन रस्ते, दोन नॅशनल हायवे होते, 229 आणि 52. या दोघांना मिळून आता 13 हे नामकरण झालेलं आहे. 1559 किलोमीटर तवांग ते कानुबरी, लॉंगडिंग जिल्ह्यातल्या कानुबरी इथपर्यंत ते जातं. आपल्याला मॅपवर दिसतंय हे लाल जी लाईन दाखवलेली आहे. प्रपोज्ड ह्याच्यासाठी लिहिलंय की त्याचं काम चालू आहे वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये. त्याच्यानंतर एक दुसरा हायवे आहे अरुणाचल फ्रंटियर हायवे. फ्रंटियर नावातच आहे की तो सीमेच्या जवळ आहे. 2000 किलोमीटर. त्याच्यानंतर तो मागू थिगबू, तवांग मधल्या मागू थिगबू पासून चांगलांग जिल्ह्यातल्या विजयनगर पर्यंत येतो. आता हा विजयनगर फार इंटरेस्टिंग प्लेस आहे. त्याच्यावर 1-2 न्यूज आलेले आहेत, जसं आपण तो रोडही बघितला. तर आपण पुढे बघू की विजयनगर मध्ये एक प्रपोज्ड रोड आहे माओ ते विजयनगर. आता हा रोड का गरजेचा आहे, तर ही विजयनगर ही अशी प्लेस आहे तिन्ही बाजूने म्यानमारने वेढलेली आहे. एका बाजूने पूर्ण जंगल आहे, त्यामुळे तिकडे भारताच्या इतर भागाचा किंवा अरुणाचल प्रदेशच्या इतर भागाचा संपर्क रस्त्याने नाहीये. तर हा रस्ता खूप महत्वाचा आहे. पण हा रस्ता का वादग्रस्त होता, तर तो नामदाफा या नॅशनल पार्क मधनं जातो. 157 किलोमीटरचा हा प्रपोज्ड रस्ता फेब्रुवारी 2013 सुरू झाला आणि आता नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफने त्याला गो अहेड दिलेला आहे. तो बरेच काळ बंद होता. कारण का होतं, तर पर्यावरण प्रेमींनी नामदाफा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्वला तो हानी पोचवतो म्हणून त्याचं काम थांबलं होतं. तिकडे काही गोरखा जे एक्स आर्मीमॅन आहेत ना, त्या लोकांनी जाऊन विजयनगरला बसवलंय. दुसऱ्या ताफ्यामध्ये जे एक अधिकारी गेले होते, त्यांच्या मुलाच्या नावावरनं, विजय ह्या नावावरनं त्या प्लेसचं नाव विजयनगर पडलेलं आहे. तर आपण पुढे जाऊन बघणार आहोत की त्या नॉन अरुणाचल ज्या शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत त्यांच्यामध्ये ह्यांचा पण उल्लेख आहे. तर ती स्ट्रॅटेजिक लोकेशन असल्यामुळे, इन्सर्जन्सीचा धोका नेहमी असल्यामुळे एक आपल्या ताब्यात असावी आणि म्हणून खूप वर्षापूर्वी ह्या लोकांनी तिकडे जाऊन वस्ती केली, पण त्यांना दुर्लक्षित झाली होती. जवळजवळ गेली 60 वर्ष तिकडे एकही रोड नाहीये. ते एक प्रकारे लॉकडाऊन मध्ये होते अशी न्यूज आली होती. तर ही नामदाफा नॅशनल पार्क चांगलांग डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. इंडियाच्या सर्वात पूर्वेकडील हे टायगर रिझर्व आहे. ही एक बीट लक्षात ठेवा. या नावात 2 शब्द आहेत, नाम आणि दाफा. नाम म्हणजे वॉटर आणि दाफा म्हणजे ओरिजिन. तर कोणत्या भाषेत, सिंगफो ही ट्राईब पण आहे आणि सिंगफो ही भाषा पण आहे. तर सिंगफो आपल्याला कळतं अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. नामदाफा टायगर रिझर्व किंवा नॅशनल पार्कशी संबंधित जर ट्राईब विचारली तर त्याचं नाव आहे सिंगफो. 1985 स्क्वेअर किलोमीटरचा हा नामदाफा नॅशनल पार्क आहे. एक दुसरी ट्राईब आहे तिकडे महत्वाची, ती म्हणजे लिसू ट्राईब. याची जी मेजॉरिटी जे पॉप्युलेशन आहे ती म्यानमारमध्ये आहे, पण भारतामध्ये त्याला योबिन ट्राईब म्हणतात. तर योबिन ट्राईब किंवा लिसू ट्राईब ही अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. दाफाबूम माउंटन आहे थोडंसं वरती, आणि तिकडनं त्याच्या जवळून जाणारी नोआ दिहिंग रिव्हर. आता ही नोआ दिहिंग रिव्हर आहे, ती इंटरेस्टिंग रिव्हर आहे. आपण जर पुढे जॉग्रफीमध्ये पण आपण बघतो की ऑक्सबो लेक असा एक प्रकार आहे, म्हणजे नागबोडी वळण घेत जाणारी, जिकडे जमिनीचा स्लोप कमी झालेला असतो तिकडे नागबोडी वळण घेत जाणारी जी एक रिव्हर आहे, नदी आहे, ती ऑक्सबो म्हणजे हॉर्स शू लेक. आपण जे
घोड्याचे जे टाच असते त्याच्या आकाराचे जे लेग्स बनवतात. तर ही रिव्हर तसे बरेच तलाव आपल्या कोर्समध्ये बनवते. त्याच्यासाठी ही फेमस आहे नोआदिहिंग. ती नामदाफा नॅशनल पार्क किंवा टायगर रिझर्वशी संबंधित आहे. त्याच्यानंतर ती ब्रह्मपुत्रेची डाव्या बाजूने मिळणारी उपनदी आहे. ओके. हा एक चौकन नावाचा पास आहे पतकई हिल्स मध्ये. हा जो पूर्ण हा पट्टा, निमुळता पट्टा तुम्हाला दिसतोय, हा जो पूर्णपणे निमुळता जो पट्टा दिसतोय आपल्याला, हा पतकई हिल्सशी संबंधित आहे. तर ह्या पतकई हिल्स मधल्या चौकन हा पास हा म्यानमार आणि भारताच्या अरुणाचल प्रदेश ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ईस्ट वेस्ट इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा तिसरा एक महत्वाचा रोड अरुणाचल प्रदेश मधला. हा पण चर्चेत होता. कशासाठी तर आपण पाहूया. पहिली गोष्ट तर ह्याची लांबी जी आता चर्चेत होती ती 692.7 किलोमीटर. तुम्ही बोलाल की मार्ग तर मोठा दिसतोय, तर एवढी कमी किलोमीटर कसे? तर हा रिअलाइनमेंट केलेला रोड आहे. म्हणजे ऑलरेडी एक्झिस्ट असलेल्या रोडमध्ये नवीन रोड बांधून ह्याला एक इंडस्ट्रियल कॉरिडॉर बनवण्याचा प्रयत्न चाललाय. तर वेगवेगळ्या सेक्शनमध्ये मिळून हा एवढ्या किलोमीटरचा प्रपोज्ड आहे. भैरवकुंड हे जे वेस्ट कामेंग जिल्ह्यातलं प्लेस आहे, भूतान, अरुणाचल आणि आसाम या तिघांचं मीटिंग पॉइंट आपण म्हणू शकतो. तिथून मानमाव, चांगलांग जिल्ह्यामधल्या मानमाव इथपर्यंत हा रोड असणार आहे कॉरिडॉर. तर ह्याच्यातला हा जो एलिव्हेटेड स्ट्रेच आहे 40 किलोमीटरचा, हा सध्या वादात आहे. ह्या इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा एक ब्रिज वरून जाणारा एलिव्हेटेड एक स्ट्रेच आहे 40 किलोमीटरचा. भालुकपोंग पासून सैजोसा, वेस्ट कामेंग जिल्ह्यातल्या भालुकपोंग पासून पाक्के केसांग मधल्या सैजोसा. आता हा पाक्के केसांग म्हणजे अरुणाचल प्रदेशचा लेटेस्ट जिल्हा, 25वा जिल्हा. तर याच नावावरचं एक पाक्के किंवा पखुई टायगर रिझर्व आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि हा जो स्ट्रेच आहे हा तिथून जातो. आणि त्यामुळे त्याचं समर्थन आधी केलं गेलं होतं की त्यातने पर्यावरणाला धोका नाही आहे, टायगर रिझर्वला धोका नाही. पण नंतर जे ऍक्टिव्हिस्ट वगैरे आहेत त्यांचं आंदोलन झाल्यामुळे ह्याच्यावर स्टे आलेला आहे ह्या स्ट्रेचवर. कारण पाक्के टायगर रिझर्व एक असं टायगर रिझर्व आहे जे एक प्रकारे त्याला अजून जास्तपणे त्याच्यामध्ये हस्तक्षेप झालेला नाहीये. तर मग त्याला कोणती हानी पोचू नये म्हणून ह्या स्ट्रेचचा जो सर्वे आहे त्याच्यावर स्टे आणलाय. या टायगर रिझर्वच्या खाली दुसरे एक टायगर रिझर्व आहे नामेरी टायगर रिझर्व, आसाम मधलं. तर हे दोघं बाजूबाजूला असलेले टायगर रिझर्व आहेत आणि त्याच्यामधून हा रस्ता जाणार होता, एलिव्हेटेड स्ट्रेच. तर त्याच्यामुळे हे चर्चेत होतं. तर आपल्याला नुसती नावं पण लक्षात राहिली तरी आपण एक्झाम मध्ये खूप चांगलं करू शकतो. कारण नॉर्थ ईस्टचं स्पेशल क्वेश्चन हाच जरा चॅलेंजिंग असतं की ती नावं आपल्याला जवळची वाटतात, की नक्की आसाम की अरुणाचल की मेघालय. तर हे म्हणून मी व्हिडिओ वेगवेगळे बनवतोय. रिव्हर कामेंग ह्या दोन्ही टायगर रिझर्व मधना त्याला स्पर्श करून जाते. तर रिव्हर कामेंग ही असोसिएट आहे कोणाशी? नामेरी आणि पाक्के टायगर रिझर्व. पाक्के आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आणि नामेरी आहे आसाममध्ये. नंतर कोविडच्या भयामुळे परदेशी पर्यटकांवर बंदी घालण्यात आली होती. ह्या परदेशी पर्यटकांना लागतं संरक्षित क्षेत्र परवाना. 2 प्रकारचे परवाने आहेत, संरक्षित क्षेत्र आणि एक प्रतिबंधित क्षेत्र. आपण हे पहिलं बघतोय, संरक्षित क्षेत्र परवाना, प्रोटेक्टेड एरिया परमिट. हे परदेशी पर्यटक संरक्षित क्षेत्र आदेश 1958च्या अन्वये देण्यात येतोय. कोणत्या 4 राज्यांसाठी? तर अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम आणि नागालँड. मग ह्याच्या व्यतिरिक्त प्रोटेक्टेड एरिया परमिट कुठे कुठे लागतो? तर ते 4 पूर्ण राज्य आणि काही राज्य आणि युनियन टेरिटरीचा काही भाग ह्याच्यामध्ये जाण्यासाठी प्रोटेक्टेड एरिया परमिट लागतं. ते म्हणजे राजस्थान, हिमाचल प्रदेश, लडाख, आधी जम्मू काश्मीर होतं,
आता युनियन टेरिटरी वेगळी झाल्यामुळे फक्त लडाखमध्ये आहे, जम्मू काश्मीरमध्ये नाहीये. उत्तराखंड आणि सिक्कीम आपण बघतो. सिक्कीम आपण ऑलरेडी बघितलंय, तर त्या सिक्कीमचा अर्धा भाग हा प्रोटेक्टेड एरिया परमिटमध्ये येतो. कोण देतं? ते केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्य सरकार देतं. 10 दिवसासाठी दिला जातो. पुढच्या 7 दिवसांसाठी त्याला एक्सटेन्शन मिळू शकतं. 2 पर्यटकांच्या पेक्षा जास्त गटाला, समूहाला हे प्रोटेक्टेड एरिया परमिट दिलं जातं. एका सिंगल टुरिस्टला दिलं जात नाही. त्या समूहाच्या सोबत एक नोंदणीकृत गाईड असणं गरजेचं आहे. पाकिस्तान, बांगलादेश, चीन आणि म्यानमारच्या पर्यटकांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीशिवाय देता येत नाही. आता रिस्ट्रिक्टेड एरिया परमिट, प्रतिबंधित क्षेत्र परवाना. फॉरेनर्स प्रोटेक्टेड एरिया ऑर्डर 1963च्या अंडर म्हणजे परदेशी पर्यटक संरक्षित क्षेत्र आदेश 63च्या अन्वये हे परमिट दिलं जातं. हे एका व्यक्तीला दिलं जाऊ शकतं. एकच टुरिस्ट आहे त्याला दिलं जाऊ शकतं. कोणत्या 2 भागांसाठी? तर पूर्ण अंदमान निकोबार या युनियन टेरिटरीसाठी आणि सिक्कीमच्या काही भागासाठी. म्हणजे आपण बघतो सिक्कीमचा अर्धा भाग हा प्रोटेक्टेड एरिया परमिटच्या अंडर येतो आणि अर्धा भाग रेस्ट्रिक्टेड एरिया परमिटच्या अंडर येतो. परदेशातील राजदूतावास ह्यांना देऊ शकतो आणि काही प्रसंगी पोर्ट ब्लेअरचं जे वीर सावरकर एअरपोर्ट आहे तिकडे ऑन अरायव्हल आपण ज्याला बोलतो, तिकडे आल्यानंतरही हे मिळतं काही ठराविक केसेसमध्ये. मग इनर लाईन परमिट काय आहे? आता त्याच्यासाठी आंदोलन पण चालू होतं मणिपूरमध्ये, की मणिपूरमध्ये इनर लाईन परमिट लागू करा आणि तिकडचे जे काही येतात देशीय, तिकडच्या ज्या इंडिजिनियस ट्राईब आहेत त्यांचं संरक्षण करा. मग इनर लाईन परमिट एक असा प्रकार आहे जो आपल्या भारतीयांना, इतर स्टेटमधनं येणाऱ्यांना हे असणं गरजेचं आहे काही ठराविक स्टेट्समध्ये राहण्यासाठी. बंगाल पूर्वीय सीमा नियमन 1873च्या अन्वये ह्याची सुरुवात झाली होती. साहजिकच आहे, ब्रिटिशांनी त्यांच्या हितसंबंधांसाठी, आर्थिक हितसंबंधांसाठी हे सुरू केलं होतं. पण पुढे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा तिकडच्या लोकल लोकांच्या संरक्षणासाठी ते चालू ठेवलं आणि आजही ते चालू आहे. 4 राज्य आहेत. आधी 3च होती. 4थं राज्य मणिपूर आता जॉईन झालेलं आहे. तर पहिली कोणती? अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोरम. यांच्या व्यतिरिक्त जानेवारी 2020 पासून मणिपूरलाही हे लागू झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त लडाखच्या युनियन टेरिटरी मधला जो लेह डिस्ट्रिक्ट आहे, इनर लाईन परमिट लागतं. लक्षात ठेवा, हे इनर लाईन परमिट भारताच्या इतर स्टेटमधनं येणाऱ्या लोकांसाठी त्या भागामध्ये जाण्यासाठी, तिकडे फिरण्यासाठी हे लागतं. कोण देतं? तर कन्सर्न राज्य सरकार देतात. शॉर्ट टर्मसाठी, टुरिझमसाठी पण मिळतं किंवा जर तिकडे जाऊन काम करायचं असेल, राहायचं असेल जास्त काळासाठी तरी दिलं जाऊ शकतं. तर आता ह्या नागालँडशी संबंधित काय आहे न्यूज? तर नागालँडला पूर्ण एरियासाठी इनर लाईन परमिट लागू नव्हतं. तर आता त्याचा विस्तार झालाय दिमापूर डिस्ट्रिक्टला. दिमापूर डिस्ट्रिक्ट हा पहिला अपवाद होता इनर लाईन परमिटसाठी. पण आता 21 नोव्हेंबर 1979 नंतर या जिल्ह्यात जे कोणी स्थायिक झालेले आहेत त्यांना पुढील 90 दिवसामध्ये हे इनर लाईन परमिट काढणं आवश्यक राहील. या दिमापूर डिस्ट्रिक्टला मिनी इंडिया म्हणून पण म्हटलं जातं. ठीक आहे. आता आपण बघूया अरुणाचल प्रदेश मधल्या नद्या. पश्चिमेपासून पूर्वेकडे आपण जाणार आहोत. सर्वात पहिली पश्चिमेला तवांग रिव्हर, त्याच्यानंतर कामेंग रिव्हर, सुबानसिरी ही फार महत्वाची चर्चेत असलेली आपण बघणार आहोत. सियांग, ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशमध्ये सियांग म्हणतात. नंतर दिबांग, लोहित आणि ही आपण जी बघितली नोआ दिहिंग किंवा बुरी दिहिंग. ठीक आहे. ह्या 2 प्लेस बघून ठेवा. या 2 प्लेस खूप चर्चेत होत्या. त्याच्याशी संबंधित काही न्यूज आपण बघणार आहोत. सर्वात पहिलं सुबानसिरी. सुबोर्णसिरी
सुवर्ण, गोल्ड. सिरी म्हणजे फ्लो किंवा रिव्हर ऑफ गोल्ड म्हटलं जातं हिला. दुसरी नावं आहेत सुवर्णश्री किंवा अबानारी अने. इकडेची एक ट्राईब आहे मिशिंग ट्राईब, ती ह्या नदीला माता आपली म्हणजे देवी मानते आणि तिने नाव दिलेलं आहे अबानारी अने. तर आपल्याला विचारलं जाऊ शकतं सुवर्णश्रीला काय म्हणतात, किंवा हे नाव कोणत्या रिव्हरचं आहे, किंवा कोणत्या ट्राईबचं आहे, किंवा ही ट्राईब कोणत्या स्टेटमध्ये आहे. ब्रह्मपुत्राची उपनदी आहे, तिचं उगम झालेला आहे माउंट पोरोरू तिबेटमध्ये, आणि त्याचे काही छोटे 2-3 प्रवाह आहेत, लोकोंगचू, सारीचू, त्याने ती निर्माण झालेली आहे. ब्रह्मपुत्रा पूर्ण समुद्राला जेवढा पाण्याचा पुरवठा करते त्याच्या 11% पाणी नुसती एकटी सुबानसिरी पुरवते. त्यामुळे सर्वात मोठी उपनदी आहे ब्रह्मपुत्रेची. 442 किलोमीटर धावून ती जमुगुरी हाट, सोनितपूर जो आसाममधला डिस्ट्रिक्ट आहे तिकडे ब्रह्मपुत्रेला भेटते. तर ही प्लेस काय आहे? दापोरिजो ब्रिज, आपण जे बघितलं सुरुवातीला की काही ब्रिज बांधले गेलेत. आता हा दापोरिजो ब्रिज बद्दल थोडक्यात काय आहे, तर अप्पर सुबानसिरी डिस्ट्रिक्ट मध्ये हा ब्रिज आहे. 430 फूट लांबीचा, बीआरओने बनवलेला आहे, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने बनवलेला हा ब्रिज आहे. प्रोजेक्ट अरुणांक या त्याच्या प्रकल्पाच्या अंडर. विशेष काय आहे तर लॉकडाऊनच्या काळामध्ये जिकडे पुरवठ्याची खूप कमतरता होती, अशा वेळी बीआरओने फक्त 27 दिवसामध्ये हा ब्रिज बनवलाय आणि खूप स्ट्रॅटेजिक ब्रिज आहे. ह्याला नाव दिलंय शहीद हवालदार हंपन दादा. 2016 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले हे हवालदार यांना 2017ला 26 जानेवारी 2017ला अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलं होतं मरणोत्तर. तर हा ब्रिज का महत्वाचा आहे तर आसाफिला आणि माझा हे जे बॉर्डरवरचे 2 प्लेसेस आहेत. नुकतंच जर तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल तर बीजेपीच्या काही एमएलएनी अरुणाचल प्रदेश मधल्या बोलले होते की चायनाने इकडे घुसखोरी केली होती आणि काँग्रेसने त्यांना जाब विचारला होता की आम्हाला स्पष्टीकरण द्या कुठे एक्झॅक्टली घुसखोरी केली होती. तर हा जो प्रदेश आहे हा नेहमी वादग्रस्त असतो. तर या अशा स्ट्रॅटेजिक लोकेशनला आर्मीचा पुरवठा होण्यासाठी हा ब्रिज खूप महत्वाचा आहे. या ब्रिजचं उद्घाटन पेमा खांडू जे मुख्यमंत्री आहेत अरुणाचल प्रदेशचे त्यांनी केलं होतं. त्याच्यानंतर थोडक्यात बीआरओ बद्दल. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन 7 मे 1960ला सुरू केलं त्यांनी काम. हेडक्वार्टर नवी दिल्लीला आहे. मोटो आहे श्रमेण सर्वम साध्यम. आणि इंडिया, भूटान, नेपाळ, म्यानमार, अफगाणिस्तान आणि श्रीलंका अशा देशांमध्येही त्यांचे प्रकल्प आहेत. टोटल 18 प्रकल्प त्यांचे चालू आहेत. त्याच्यातले हे जे लाल मध्ये आपल्याला 5 दिसत आहेत हे अरुणाचल प्रदेशशी संबंधित आहेत. तर आपण इतर जे काही प्रकल्प आहेत हे सुद्धा बघणार आहोत त्या स्टेटला पाहताना. माझ्या नावाचाही एक प्रकल्प आहे बघा, दीपक. त्याच्यानंतर आपण बघूया अरुणाचल प्रदेशचे. आता आपण थोडंसं फोकस करूया हे 5 प्रकल्प काय आहेत. तर सर्वात पहिलं अरुणाचल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा सर्वात पहिला प्रकल्प हा अरुणाचलमध्ये चालू झाला होता आणि 7 मे 1960ला तो प्रोजेक्ट तस्करच्या अंडर चालू झाला होता. भालुकपोंग, आपण मगाशी बघितलं भालुकपोंग, जो ईस्ट वेस्ट इंडस्ट्रियल कॉरिडॉरवरचा एक हिस्सा जिकडे तो एलिव्हेटेड स्ट्रेच चालू होतो प्रस्तावित, त्या भालुकपोंग पासून तेंगा ही प्लेस आहे वेस्ट कामेंग मधल्या जिल्ह्यात. तिकडे हा स्ट्रेच बांधला जाणार होता पहिल्या ह्या प्रोजेक्टच्या अंडर आणि तोच रस्ता पुढे बोमडिला मार्गे तवांगला जोडला जाणार होता. म्हणजे आपण ज्याला नॅशनल हायवे आज 13 म्हणतो. तर त्याच्या ह्या ट्रान्स अरुणाचल हायवे आणि आताचा ईस्ट वेस्ट कॉरिडॉर इंडस्ट्रियल कॉरिडॉर ह्याच्यामधली एक लिंक आपण बोलू शकतो. हा रोड पहिला हे प्रोजेक्ट सुरू झालं.
याच प्रोजेक्टचं नाव बदलून वर्तक करण्यात आलं 1963ला. म्हणजे आज त्या 18 प्रोजेक्टमध्ये तस्करचं नाव नाही दिसत, कारण त्याचंच नाव बदलून वर्तक करण्यात आलं. तर आपल्याला तुम्ही विचारू शकतात की अरुणाचल प्रदेशमध्ये किंवा बीआरओचं सर्वात पहिलं प्रोजेक्ट कुठे सुरू झालं किंवा त्याचं नाव काय होतं, तर त्याचं नाव आहे वर्तक. प्रोजेक्ट वर्तक हे पासून प्रोजेक्ट अरुणांक बाहेर काढण्यात आला. तर हा प्रोजेक्ट अरुणांक काय आहे? प्रोजेक्ट झारांज अफगाणिस्तानमधल्या 2 प्लेसेसना जॉईन करणारं जे प्रोजेक्ट झारांज आहे बीआरओचं, ह्या प्रोजेक्टच्या धर्तीवर याचा एक इंडियन अवतार आहे प्रोजेक्ट अरुणांक. आणि तो कोणाचा हिस्सा म्हणजे कोणत्या प्रोजेक्टमधनं काढलाय, तर सगळ्यात पहिलं जे वर्तक प्रोजेक्ट आहे त्याच्यातनं. हे प्रोजेक्ट अरुणांक च्या अंडर बीआरओ अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये आतापर्यंत बऱ्याच लांबीचे रस्ते बांधलेले आहेत त्यांनी. आणि ह्याच अरुणांकच्या अंडर आपण बघितलं दापोरिजो हे ब्रिज बांधलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं ब्रह्मांक, प्रोजेक्ट ब्रह्मांक. सिसेरी रिव्हर ब्रिज चर्चेत होता. राजनाथ सिंग जेव्हा तवांग वॉर मेमोरियलला व्हिजिट केली होती नोव्हेंबरमध्ये, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला त्यांनी मैत्री दिवसला ते प्रेझेंट होते. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी 15 नोव्हेंबरला त्यांनी या ब्रिजचं उद्घाटन केलं होतं. सिसेरी रिव्हरवर आहे, लोअर दिबांग व्हॅली डिस्ट्रिक्टमध्ये. आणि ही सिसेरी रिव्हर दिबांग रिव्हरची उपनदी आहे. आणि ही दिबांग रिव्हर ही सियांग म्हणजे ब्रह्मपुत्रा रिव्हरची उपनदी आहे. तर बेसिकली हा सिसेरी रिव्हर ब्रिज हा काय करतोय, सियांग व्हॅलीला दिबांग व्हॅलीशी जोडतो. 200 मीटरचा हा ब्रिज आहे. ते 2 प्लेसेस आहेत, ओहाली आणि दाम्बुक ह्यांना जोडणारा हा ब्रिज आहे. आणि हा ट्रान्स अरुणाचल हायवेचा एक हिस्सा आहे. दापोरिजो आणि ह्या दोन्ही ट्रान्स अरुणाचल हायवेचाच हिस्सा आहेत. ह्याचं उद्घाटन राजनाथ सिंग जे आपले डिफेन्स मिनिस्टर आहेत त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर उदयक, प्रोजेक्ट उदयक यंगेस्ट प्रोजेक्ट आहे. जून 1990ला सुरू झालेला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि नागालँड मध्ये ह्याच्या अंडर रोड बांधले जात आहेत. तर ह्या प्रोजेक्ट उदयकच्या अंडर दिफो किंवा चिंपू रिव्हर ब्रिज बांधला गेलाय. तोही याच ट्रान्स अरुणाचल हायवेवर आहे. हा ब्रिज जो आहे हा दिबांग व्हॅली आणि लोहित व्हॅलीला जोडतो. आपण तो सिसेरी रिव्हर बघितला की सियांग आणि दिबांगला जोडत होता. हा दिबांग आणि लोहितला जोडतोय. 426.6 मीटर लांबी, रोईंग, कोरोनू आणि पाया असा सेक्शनवर तो बांधलेला आहे. आणि हा प्री स्ट्रेस्ड कॉन्क्रीट बॉक्स गर्डर टाईप आहे. खूप जास्त डीप ह्याच्यात जाऊ नका. आपण नॉर्मली बघतो आपले जे ब्रिज चौकोनी असे ठोकळ्यासारखे असतात, तर तशा प्रकारचा हा ब्रिज आहे. निर्मला सीतारामन जेव्हा आपल्या डिफेन्स मिनिस्टर होत्या, हा तेव्हा उद्घाटन केलेला ब्रिज आहे. म्हणजे इलेक्शनच्या आधी जानेवारीमध्ये ह्याचं उद्घाटन झालंय 2019ला. त्याच्यानंतर आता राजनाथ सिंगनी सिसेरी रिव्हर ब्रिजला उद्घाटन केलेलं आहे. तर हे 3ही ब्रिज आपण जे बघितले ते वेगवेगळ्या प्रकल्पाच्या अंडर आहेत, पण ट्रान्स अरुणाचल हायवेवरच त्यांचं लोकेशन आहे. सुवर्णश्री सुबानसिरी रिव्हरवर ही जी प्लेस तुम्ही दिसताय चौकोनमध्ये, तुम्हाला जे दिसतंय स्क्वेअरमध्ये, ही काय आहे तर लोअर सुबानसिरी हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे. पुन्हा पर्यावरणाला धोका या नावाखाली या प्रोजेक्टला थांबवण्यात आलं होतं, पण त्याला परत गो हेड मिळालेला आहे आणि त्याचं 60% काम झालेलं आहे अशी एक न्यूज आली होती. थोडक्यात लोअर सुबानसिरी हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट बद्दल. लोअर सुबानसिरी डिस्ट्रिक्टमध्ये आहे, आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या बॉर्डरवर. एकदा पूर्ण झाल्यावर भारतातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा असणार आहे, 2000 मेगावॉटचा. ग्रॅव्हिटी डॅम आहे. काय असतं ग्रॅव्हिटी डॅम थोडक्यात? तर ग्रॅव्हिटी डॅम मध्ये
जी भिंत किंवा जी एक बॅरिकेड बांधलं जातं पाण्याचा प्रवाह अडवण्यासाठी, पूर्ण पाण्याचा जो लोड आहे ना तो त्या भिंतीवर असतो. त्याला ग्रॅव्हिटी डॅम म्हणतात. रन ऑफ द रिव्हर प्रोजेक्ट आहे, म्हणजे ह्याच्यात कोणत्याही पाण्याचा साठा केलेला नाहीये. एक तर नेग्लिजिबल साठा असतो किंवा नसतोच, म्हणजे जे पाणी येत आहे त्यालाच वापरून जलविद्युत केलं जातं आणि ते पाणी पुढे सोडलं जातं. नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन जी मिनी रत्न 1 आहे त्याचं हे प्रोजेक्ट आहे. तर पुढची न्यूज आपण बघतोय ती म्हणजे बॉर्डरवर खनिज खाणकाम करण्याबद्दल. चायनाने आपल्या बॉर्डरवर खाणकाम करतच असतं ते. तर ह्यावेळी काय झालंय की अरुणाचल प्रदेश शासनाकडनं जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे मागणी केली गेली आहे की ह्या बुमला किंवा बुमला जो पास आहे तवांग जिल्ह्यामधला तिकडे खाणकाम करावं. तर लक्षात घ्या, आपण आतापर्यंत चायना आणि इंडियाच्या बाबतीत न्यूज जी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलला घेऊन आहे ती पूर्णपणे बघितलेली नाही. मला त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवायचा आहे. त्यामुळे आपले जे काही मॅकमोहन लाईन आहे, इतर ज्या जॉन्सन वगैरे लाईन आहेत त्याचा आपण वेगळा अभ्यास करणार आहोत, म्हणून मी इकडे जास्त घेतलेलं नाही. पण फक्त एवढं लक्षात ठेवा की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलची संपूर्ण लांबी 3488 किलोमीटर आहे आणि त्याच्यातली नुसत्या अरुणाचल प्रदेशमध्ये 1126 किलोमीटर आहे सर्वात जास्त. तर ह्या बॉर्डरवर ग्रॅफाईट ह्या खनिजासाठी खाणकाम करावं असं अरुणाचल प्रदेशची मागणी आहे. तर ग्रॅफाईटचे सर्वात जास्त जे रिझर्व्ह आहेत, साठे आहेत, ते अरुणाचल प्रदेशमध्ये आहेत, पण त्याचं सर्वात जास्त प्रोडक्शन हे तमिळनाडूमध्ये होतं. तर हा एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो ह्या करंट मधल्या असलेल्या न्यूजमुळे. तर ग्रॅफाईट बद्दल थोडक्यात खूप कमी आपण बघतो इकडे, कारण आपण सायन्सचं एखादं वेगळं जर लेक्चर बनवतोय तर त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघूच. ग्रॅफाईट एक नॉन मेटल एलिमेंट आहे. इट्स ओनली नॉन मेटल एलिमेंट. देन गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. खूप जास्त हीट निर्माण करायची असेल तर ग्रॅफाईटचा वापर केला जातो. आणि याला ड्राय लिब्रिकंट म्हणतात कारण ते ग्रीसी फील असतं त्याचं, म्हणून. GSI टू प्रमोट लाईमस्टोन रिच केव्स. लाईमस्टोनच्या ज्या गुहा आहेत त्याला अरुणाचल प्रदेशमधल्या अशा काही गृहांना जे ह्या जिल्ह्यांमध्ये आहेत, अजनव, पापुमपारे आणि कुरुंकुमे या जिल्ह्यांमधले असलेल्या ज्या लाईमस्टोनच्या केव्स आहेत त्यांना एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रमोट करण्यासाठी GSIने प्रस्तावना केलेली आहे. तर अशा केव्स ऑलरेडी कुठे आहेत, तर एकच नॉर्थ ईस्ट मधलं स्टेट आहे मेघालय. मेजर तिकडे अशा केव्स आहेत की ज्या खूप मोठ्या वगैरे आणि खूप दिसायला सुंदर वगैरे आहेत. तर त्याच्यातली सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे क्रेम लियात प्रा ही केव्ह, लॉंगेस्ट इन साऊथ एशिया, ईस्ट जैंतिया हिल्स मध्ये आहे मेघालयमध्ये. आणि तिच्यातलं एक एअरक्राफ्ट हँगर पॅसेज जो आहे तो फेमस आहे. तो एवढा मोठा आहे की तिकडे एखादं अख्खं विमान राहू शकतं, त्यामुळे त्याला तसं नाव मिळालेलं आहे. तर आता परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट्स. हे जमिनीचे अधिकार दाखवतो. त्या राज्यामध्ये राहणाऱ्या ज्या ट्राईब्सना परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट मिळालंय ते जमीन खरेदी विक्री करू शकतात. तर प्रमुख 26 ट्राईब्स आहेत आणि इतर काही सब ट्राईब्स आहेत ज्यांना ऑलरेडी अरुणाचल प्रदेशमध्ये हे परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट मिळालेलं आहे. मग अशा कोणत्या नॉन अरुणाचल प्रदेश शेड्यूल ट्राईब्स आहेत जे त्याच्यासाठी मागणी करतात, तर त्या आहेत देओरीस, मोरान्स, एक्स सर्व्हिसमेन गोरखा इन विजयनगर, आपण मगाशी बोललो ते. त्याच्यानंतर आदिवासीज, सोनोवाल, कचारियस आणि मिशिंग
आपण जे मिशिंग ट्राईब बोललो, ज्यांनी अबानारे अने हे नाव दिलेलं आहे सुबानसिरीला. तर ह्या अशा 6 ट्राईब्स आहेत ज्या नॉन अरुणाचल प्रदेश शेड्यूल ट्राईब, नॉन APSTs म्हणून ओळखल्या जातात, ज्या परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेटची मागणी करतात. आता लॉकडाऊन विधी काही ज्या जुन्या आहेत त्यांना रिवाईव्ह करणाऱ्या काही ट्राईब्स, हे सगळं आपण जे बघतोय ना, हे ट्राईब लक्षात ठेवा. अरुणाचल प्रदेशमधल्या ट्राईब्स तुम्हाला फक्त ह्या एका व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाठवून जातील, तुम्हाला त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागणार नाही. अली तरनम ही एक विधी आहे जी जवळजवळ लॉकडाऊनची विधी 40 वर्षांनंतर त्याची पुनर्स्थापना झाली आणि पहिल्यांदा ती मनुष्यासाठी वापरली जाते. पूर्वी मिथुन नावाचा जो प्राणी आहे, गायीसारखा प्राणी आहे, त्याच्यासारख्या प्राण्यांसाठी या विधी वापरलेल्या आहेत. पण पहिल्यांदा मनुष्यावर आलेल्या कोणत्याही रोगराईसाठी ही विधी केली जाते. तर लॉकडाऊन समारंभ, सेलिब्रेशन विधी असतात काही तिकडे. तर रिनाम हे त्याचं नाव आहे आणि गालो ट्राईब जी 26 ट्राईब पैकी एक आहे ती हे फॉलो करते आणि त्याच्या अंतर्गत ही विधी येते. तर अशा कोणत्या अजून लॉकडाऊन समारंभ आहेत, तर दुसरं आहेत मोटोर आणि अरू. तर ह्यांच्या ट्राईब आहे आदी किंवा अबोर, एकाच ट्राईबला आदी किंवा अबोर म्हणतात, आणि निशी. म्हणजे आपल्याला पुढे या स्लाइडमध्ये जर काही महत्वाचं लक्षात ठेवायचं असेल तर ते गालो, आदी, अबोर, निशी ह्या ट्राईब्स आहेत ज्या अरुणाचल प्रदेशच्या मेजर 26 ट्राईब पैकी एक आहेत. आणि ज्या 26 ट्राईब पैकी एक आहेत याचा अर्थ त्यांच्याकडे परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट आहे. आता चकमा आणि हाजुंग ह्यांच्या सिटिझनशिप बद्दल काय आहे. चकमा बुद्धिस्ट आणि हाजुंग हिंदू. चित्तगोंग हिल ट्रॅक्ट हा जो आताचा बांगलादेश, पूर्वीचा ईस्ट पाकिस्तान, इथून ही लोक ह्यांनी स्थलांतर केलं आणि ते नेफामध्ये येऊन बसले, आजचा अरुणाचल प्रदेश. 1964 ते 69 ह्या काळामध्ये. तर चकमा डिस्प्लेस झाले होते तिकडच्या एका हायडल पॉवर प्रोजेक्टमुळे, आणि हाजुंग विशेष करून जे धार्मिक परसिक्युशन किंवा छळ होतो त्याच्यामुळे तिकडनं निघाले होते. तर हे 2 ट्राईब्स बाहेरून आलेले आहेत म्हणून त्या सिटीजन मानल्या जाऊ नयेत असं इकडचे लोकल लोक म्हणतात. तर का हा इश्यू आहे. आता CAA जो आलेला आहे, नवीन कायदा जो आलेला आहे, त्याच्यामध्ये नॉन मुस्लिम 6 जे धर्म आहेत त्या लोकांना 31 डिसेंबर 2014च्या आधी आलेल्यांना नागरिकत्व देण्याबद्दल बोललेलं आहे. पण काही नॉर्थ ईस्टचे जे स्टेट्स आहेत ते ह्याच्यातनं एक्सेप्ट केलेले आहेत. म्हणजे काय, तर तिकडच्या ह्या 6 धर्मीय लोक, ह्या स्टेटमधली ही 6 धर्मीय लोक ह्या कायद्याचा फायदा घेऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना नागरिकत्व मिळू शकत नाही. एक्झेम्पशनचा मतलब या अर्थ तो आहे. तर इनर लाईन परमिट जिकडे लागू आहेत असे असलेले ही 4 जी राज्य आहेत ती, आणि 6 शेड्यूल मध्ये येणारी जी राज्य आहेत ह्यांना CAA लागू नाहीये. म्हणजे ह्या राज्यांमधली मग कोणकोणती ती आहेत, तर अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम आणि मणिपूर. आणि इथे मेघालय, मिझोरम, आसाम मधला ट्रायबल भाग आणि त्रिपुरा मधला ट्रायबल भाग. तर या एवढ्या राज्यांमध्ये CAA लागू नाही. म्हणजे तिकडचा नॉन मुस्लिम जो काही जी काही लोक आहेत बाहेरून आलेली या 3 देशांमधना, त्यांना नागरिकत्व मिळू शकत नाही. आणि म्हणून मणिपूरने इनर लाईन परमिट सुरू करण्याबद्दल केलं होतं आंदोलन. आणि ह्याचा अर्थ आता मणिपूरमधल्या जी लोकल लोक आहेत त्यांना प्रोटेक्शन मिळालं एक प्रकारे, जे बाहेरून आलेले त्यांना नागरिकत्व मिळणार नाही. मग CAA नॉर्थ ईस्ट मध्ये कुठे ऍप्लिकेबल आहे, तर फक्त आसाम आणि त्रिपुराच्या नॉन ट्रायबल एरियामध्ये. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे चकमा आणि हाजुंग सिटिझनशिप बद्दल. आता टॉर्टॉइसची एक नवीन स्पीशीज सापडलेली आहे. ती स्पीशीज एवढी, जर तुम्ही ह्या थंबनेलवर पाहिलं असेल, त्याचा फोटो मी टाकलेला आहे, ती स्पीशीज एवढी इम्प्रेसिव्ह, एवढी सुंदर दिसते की तिचं नावच इम्प्रेस्ड टॉर्टॉइस असं ठेवलेलं आहे. आणि ही लोअर सुबानसिरी डिस्ट्रिक्ट मध्ये सापडली आहे. हा जो जिनस आहे मनोवरिया, ह्याच्यात
ह्याच्या अंतर्गत एकच स्पीशी होती अशी मानली जात होती. आता ही दुसरी आलेली आहे, म्हणजे फक्त 2 स्पीशी आहेत ह्या जिनसच्या अंडर. दुसरी आहे एशियन फॉरेस्ट टॉर्टॉइज. तर ह्या एशियन फॉरेस्ट टॉर्टॉइज ही मेनलँड एशियामधली सर्वात मोठी प्रजाती आहे, सर्वात मोठे आहे, आकाराने मोठे आहे. इम्प्रेस टॉर्टॉइज हे छोटे असतात. तर हे फक्त नॉर्थ ईस्ट मध्ये सापडतात, एशियन फॉरेस्ट टॉर्टॉइज. तर आपल्याला जस्ट आयडिया असायला पाहिजे, नवीन एक प्रजाती सापडली आहे जी टॉर्टॉइसची आहे. शेवटची आपण स्लाइड बघतो आहोत. दाफला, मिरी, अबोर आणि मिशमी ह्या हिल्स बघा, लेफ्ट पासून किंवा आपण वेस्ट पासून ईस्ट पर्यंत जाताना किंवा साऊथ पासून नॉर्थ पर्यंत जाताना त्याची क्रोनॉलॉजी विचारली जाऊ शकते. आणि सर्वात खाली पतकई बूम आहे, मगाशी आपण जे बघितलं पतकई बूम किंवा पतकई माउंटन. तर अशा प्रकारे आपण अरुणाचल प्रदेशच्या पूर्ण गेल्या एक वर्षभरातल्या सगळ्या न्यूज कव्हर केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि इतर मुलांना त्याचा फायदा घेऊ द्या. आणि जर काही कमेंट, तुमचे सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये मला द्या. मला माहिती आहे की आपण थोडंसं डीप जातोय, पण ते एवढ्यासाठी जातोय की आपण काहीही विसरू नये. नुसतं तुम्ही 45 किंवा 50 मिनिटं जर तुम्ही शांत आहेत तर तुम्हाला नक्कीच ह्या व्हिडिओचा फायदा होईल. तर आपण पुन्हा भेटूया एक नवीन राज्याला घेऊन. त्याच्यामध्ये मी छोटे छोटे काही नवीन टॉपिक्सवर व्हिडिओ टाकणार आहेत, तर तुम्ही न चुकता, न मिस करता ते पाहत राहा. थँक्यू. तिकडे